नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. हल्ली तुम्ही व्हिडिओ ऐकता की नाही? काय होत आहे? कंटाळा येतोय का? कारण तुम्ही सकाळी नमस्कार आजी, नमस्कार काकू, नमस्कार मावशी, गुड मॉर्निंग असे मला भेटत असतात. पण हल्ली त्याच्यात सुद्धा कमी वाटते. मी खूप कमी लोकांना भेटते सकाळी असं थोडंसं जाणवत आहे. अहो, श्रोता असल्याशिवाय वक्त्याची व्हॅल्यू शून्य आहे. तुम्ही आहात म्हणून मी आहे. आणि तुम्हाला थोडंसं जरी मार्केट समजलं तरी माझे प्रयत्न सफल झाले असं मला वाटतं. तर मार्केट जरी पडू लागलं, काही असलं तरी रोज मार्केट आपल्याला काहीतरी नक्की देतं. म्हणजे पैसाच दिला पाहिजे असं नाही, पण त्याच्याबरोबर अनेक गोष्टी मार्केट देतं. मग त्याच्यासाठी तरी आपल्याला मार्केट पाहिलं पाहिजे, मार्केट ऐकलं पाहिजे. आणि मी सांगत नाही कधी सबस्क्राईब करा, लाईक करा, पण तरीही तुमच्या ओळखीच्यांना सगळ्यांना सांगा की मार्केट पडत असलं तरी मार्केटमधनं ज्ञान मिळतं. आणि आज जे घडतं आहे त्याच्यावर उद्याचं मार्केट कळणार आहे. आज जी घटना घडून जाणार आहे, मार्केट मंदीत असल्यामुळे त्याचा परिणाम दिसणार नाही, पण 15 दिवसांनी का होईना पुन्हा ट्रेडर्स बघतील की या कंपनीत काय झालं होतं, या कंपनीत काय झालं होतं, आणि त्याचा आपल्याला प्राईसवर परिणाम दिसून येईल. तेव्हा जागते राहू म्हणतात ना, तसं मार्केटमध्ये असलं पाहिजे आणि आपल्याला कळत न कळत त्याचा परिणाम होत असतो. आज सुरुवातीला बराच वेळ म्हणजे साधारण 1:30-2 वाजेपर्यंत मार्केटमध्ये तेजी मंदी असं चालू होतं. श्रावण आलेल्याची जाणीव मार्केटला झाली की काय कोण असतं. पण श्रावणातली ही ऊन पावसाची जो खेळ चालू असतो तो छान असतो, पण मार्केटमधला हा तेजीमंदीचा खेळ मात्र वैतागवाणा असतो. त्याने बऱ्याच जणांना नुकसान होतं. पण 1:30 ते 2 नंतर मार्केट सावरलं. मार्केट हळूहळू तेजीत आलं आणि शेवटी तर 350 ते 400 पॉईंट सेन्सेक्स तेजीत होतं. बरेच रिझल्टसुद्धा लागले. काही रिझल्ट मार्केट संपल्यानंतर लागले. तर मार्केट संपल्यानंतर लार्सन अँड टुब्रोचा रिझल्ट लागला, बँक ऑफ इंडियाचा रिझल्ट लागला आणि GE व्हर्नोवा TND यांचा रिझल्ट लागला. याच्यामध्ये LNTचा रिझल्ट चांगला लागला. GE व्हर्नोवाचाही सुंदर रिझल्ट लागला, पण बँक ऑफ इंडियाचा रिझल्ट काही तेवढा चांगला लागला नाही. बँक ऑफ इंडियाने प्रोव्हिजन कमी केल्या, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं, प्रॉफिट वाढलं, ग्रॉस NPA, नेट NPA कमी झाले. लार्सन अँड टुब्रो यांचं प्रॉफिट वाढलं, 2,786 वरनं 3,617 कोटी एवढं झालं. त्यांचं उत्पन्नही वाढलं, 55,120 कोटीवरनं 63,679 एवढं रेव्हेन्यू झालं. 30 जूनपर्यंत त्यांचं ऑर्डर बुक 6.13 लाख कोटी एवढं होतं आणि मार्जिन 9.9% होतं.
मी सांगितलं तसं GE वर्नोवा यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. त्यांचा रिझल्ट खूप सुंदर आला. नीलकमलचं प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. L&Tला हायड्रोकार्बन ऑफशोर बिझनेससाठी 15,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची ऑर्डर मिळाली. वरुण ब्रिव्हरेजेस प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. VIST कूलर आणि रेफ्रिजरेशन इक्विपमेंटसाठी ते जॉईंट व्हेंचर करणार आहेत. Q1 त्यांचं व्हॉल्यूम -3% एवढं झालं. उन्हाळ्यात मागणी कमी झाली असं कंपनीने सांगितलं. हॅपीएस्ट माइंडचा रिझल्ट यावेळेला चांगला आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. हा क्वार्टर रिझल्ट आहे. कोलते पाटीलचा रिझल्ट खराब आला. फायद्यातून तोट्यात गेली. 6 कोटी फायदा होता, त्याचा 17 कोटी तोटा झाला. रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन कमी झालं. अडाणी पॉवर 1 ऑगस्टला शेअर स्प्लिटवर विचार करणार आहे. अरविंदचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. अंबरचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन थोडंसं कमी झालं, पण शेअरला रिस्पॉन्स मात्र मार्केटने खूप छान दिला. 500 रुपये जवळजवळ अंबरचा शेअर वाढला. ज्युबिलंट फार्मोवा यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू आणि मार्जिन दोन्ही गोष्टी वाढल्या. व्ही-गार्ड इंडस्ट्रीज यांचा रिझल्ट कमजोर आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी कमी झाल्या. सनफ्लेमच्या मर्जरला बोर्डाने परवानगी दिली. कंपनी लाइटिंग बिझनेसमध्ये पदार्पण करणार आहे. एशियन पेंटचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी कमी झाल्या. डोमेस्टिक डेकोरेटिव्ह व्हॉल्यूम ग्रोथ 3.9% झाली. शहरी मागणीमध्ये सुधारणा झाली असं मॅनेजमेंटने सांगितलं. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE यांचाही रिझल्ट आज बघायला मिळाला. त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. दीपक फर्टिलायझर प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. वेल्स्पनचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. अपार इंडस्ट्री प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, पण शेअरमध्ये मात्र 1100 रुपयाची तेजी होती. ग्रीन लॅम्प इंडस्ट्री प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं. व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर मॅनेजमेंटने सांगितलं की ऑर्डर इनफ्लो मजबूत आहे, मागणी स्थिर आहे आणि काही बिलिंग करण्यासाठी उशीर झाला आहे. त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी स्थिर राहिल्या म्हटलं तरी चालेल किंवा किंचित कमी झालं. म्हणजे 20% 19.9% म्हणजे 0.1% कमी होतं. आता 35 मार्काला पास होत आहे, 34 मार्काला नापास होत आहे, पण मार्कामधला फरक हा 1 मार्काचा असतो. तशापैकी अगदी किंचित प्रत्येक गोष्ट कमी झाली, व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मरची सुद्धा. पण शेअर चांगला वाढला.
पिरामल एंटरप्राइजेस प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कमही वाढलं. ते NCDद्वारा 1,000 कोटी उभे करणार आहेत. स्ट्राइड्स फार्मा प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. गॅब्रियल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. गेटवे डिस्ट्री पार्क प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. जे कुमार इन्फ्रा यांचा रिझल्ट चांगला आला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. हायडलबर्ग सिमेंटचंही तसंच रिझल्ट चांगला आला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. यावेळेला बहुतेक सिमेंटचे रिझल्ट चांगले आले आहेत. जागरण प्रकाशन प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे आणि मार्जिन कमी झालं आहे. पण आज एक सुखावह गोष्ट म्हणजे शेवटी तेजीमध्ये मार्केट बंद झालं आहे. साधारण एक 400 पॉईंटची तेजी होती, कारण 3 दिवस सातत्याने मंदी चालू होती, तर मंदीला थोडासा ब्रेक लागला आहे. आता उद्या काय होत आहे ते आपल्याला पाहावं लागेल. तर उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही रिझल्ट आले तर ते बातम्या आणि अमेरिकन मार्केटचा अंदाज आपल्याला घेता येईल. नमस्ते.